मित्रांनो, शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पारितोष हा सर्वांना म्हणतो, आपण मणिमाऊच्या हाताने आता एक नाव निवडूयात। त्यानंतर आता मणिमाऊचा हात लगेच त्या चिठ्ठ्यांमध्ये पारितोष ठेवतो। मग आता मनुमाऊ एक चिठ्ठी आता उचलत असते, पण तिला व्यवस्थित ते जमत नसतं। त्यानंतर आता सर्वजण खूपच खुश असतात की मनुमाऊ स्वतःसाठी कोणतं नाव निवडते। मग त्याच वेळी आता भूमी मनात विचार करते, मनू अगं तुझा मेसेज मला मिळाला होता, पण मी मुद्दामच रिप्लाय नाही केला, कारण मी स्वतःच इकडे येणार होते ना म्हणून, आणि मी एका चिठ्ठीमध्ये नावसुद्धा लिहून आणले असं म्हणून ती आता लगेचच तिच्या त्या परडीतून ती चिठ्ठी घेते। त्यानंतर ती चिठ्ठी हळूच खाली टाकते आणि लगेचच पारितोषला म्हणते, भाऊ ऐका ना, अहो ही चिठ्ठी कोणाची तरी पडली होती, घ्या बरं। त्यानंतर पारितोष आता ती चिठ्ठी न घेता आकाशच पुढे जातो आणि भूमीकडून ती चिठ्ठी घेत असतो। तर ती चिठ्ठी घेत असताना तिच्या स्पर्शाची जाणीव ही लगेचच आकाशला होते। तेव्हा तो आता म्हणतो की मला पुन्हा काहीतरी जाणवतं हिच्या स्पर्शातून, असं म्हणून तो निरखून आता भूमीकडे पाहत असतो, परंतु तिच्या डोक्यावर पदर असल्यामुळे त्याला व्यवस्थित काही समजत नाही। मग पारितोष विचारतो, आकाश अरे काय झालं? तेव्हा आकाश म्हणतो, काही नाही रे, ही चिठ्ठी ना बहुतेक खाली पडली होती पारितोष। मग आता भूमीला जरा संशय येतो म्हणून ती अजूनच आपला चेहरा लपवू लागते। त्यानंतर भूमी मनात विचार करू लागते की देवीची इच्छा असेल ना तर ती माझ्या इच्छेला नक्कीच बळ देईल आणि मला आवडणारं नाव नक्कीच माझी मणिमाऊ सुद्धा निवडेल। आता तेथे असणारे सर्वजण खूपच एक्साइट असतात की कोणतं नाव नक्की मणिमाऊ निवडते। मग त्यानंतर एक चिठ्ठी मणिमाऊ आता हातात घेते। त्याच वेळी आता पारितोष म्हणतो, आता हे कुणाच्या आवडीचं नाव आले काय माहीत, पण आता मी उघडून पाहतो हां काय नाव आहे। तेव्हा भूमी आता मनोमन देवी आईकडे प्रार्थना करत असते की माझ्या आवडीचं नाव येऊ देत प्लीज देवी आई। मग आता लगेचच पारितोष नाव वाचून दाखवतो, तर त्या चिठ्ठीवर क्षितिजा असं नाव असतं। तेव्हा ते नाव ऐकल्यानंतर आकाशला एका क्षणी धक्का बसतो, सर्वजण टाळ्या वाजवतात, तर भूमीसुद्धा खूपच खुश होते, कारण भूमीच्या आवडीचं नाव आता मणिमाऊने निवडलेलं असतं। तेव्हा आकाशला आठवतं की भूमी एकटीच रूममध्ये होती आणि तिने एक पेपर घेतला होता, त्यावरती काहीतरी लिहित होती, आणि जेव्हा मी आणि मनू तेथे गेलो तेव्हा भूमीला विचारलं, काय ग भूमी काय लिहितेय? तेव्हा भूमी आता काहीच नाही असं म्हणते, पण आता मनू म्हणते, हो काहीतरी लिहितेय भूमी, दाखव ना ग तू। तेव्हा आता आकाश विचारतो की मी गेस करू का? मग आता लगेचच भूमी म्हणते, हो कर ना गेस। तेव्हा तो म्हणतो की आज डोहाळे जेवण झालंय ना आणि बर्फी निघालीये, म्हटल्यानंतर आम्हाला मुलगी होणार। ती मुलीचं नाव लिहित असेल, तिला करमत नाही अजिबात आता। तेव्हा भूमी आता म्हणते, किती परफेक्ट ओळखलंस रे आकाश। तेव्हा मनू सुद्धा खुश होत म्हणते, किती ओळखता तुम्ही दोघे एकमेकांना, दाखव ना काय लिहिलंय नाव, दाखव ना, असं मनू सुद्धा विचारत असते। आणि मग आकाशला सुद्धा जाणून घ्यायचं असतं काय लिहिलं असेल। मग आता भूमी म्हणते, नाही मी नाही दाखवणार, सरप्राईज आहे। तेव्हा आकाश आता लगेचच तिने कोणतं नाव लिहिलंय ते पाहण्याचा प्रयत्न करतो, पण भूमी हट्टीपणा करत दाखवतच नसते। तेव्हा आकाश म्हणतो, सरप्राईज आहे का, बरं ठीक आहे, देव सुद्धा आपल्याला ना सरप्राईजच देईल, आपल्याला मुलगी होणार आहे ना, मग देव काय करेल की आपल्याला मुलगाच होऊ देईल। तू आता जे नाव लिहिलंय ना, जे मला दाखवत नाहीयेस, ते असं वेस्टच जाईल। मग आता भूमी म्हणते, हो चालेल मला, कारण तुला तर माहिती आहे ना मला मुलगाच हवाय म्हणून, चालेल हा आकाश, असं भूमी हसतच म्हणते। तेव्हा आकाश विचारतो, खरंच तू मला दाखवणार नाहीयेस का? तेव्हा भूमी नाहीच म्हणते। मग आता आकाश म्हणतो, ठीक आहे मग जातो मी। तेव्हा भूमी आता त्याचा हात पकडते आणि त्याला तिथेच बसवते आणि म्हणते, प्लीज आकाश असा रुसू नकोस ना, दाखवते हा। तेव्हा मला सुद्धा दाखव हा नाव आता, असं मनू म्हणते। मग त्याच वेळी आता आकाश नाव पाहतो, तर त्यावर क्षितिजा असं नाव असतं। तेव्हा त्याला ते खूप नाव आवडतं आणि मनू म्हणते की वाव खूप छान नाव आहे, क्यूट नाव आहे। तेव्हा क्षितिजा हे नाव का सुचवलं असं आता आकाश विचारतो। तेव्हा भूमी म्हणते, जिथे आकाश आणि भूमीचं मिलन होतं ना, तिथे क्षितिज हे तयार होतं, मग आपल्या प्रेमाची निशाणी ही क्षितिजा। तेव्हा लगेचच आता हे सगळं काही आकाशला सुद्धा आठवतं आणि पौर्णिमा सुद्धा नेमकी त्याच वेळी आता दाराला कान लावून उभी असते आणि तिने सुद्धा हे नाव ऐकलेलं असतं। त्यामुळेच ती आत्ता या कार्यक्रमामध्ये विचार करू लागते की नेमकं आत्ताच या भूमीने सुचवलेलं नाव कसं आलं या मणिमाऊला।
हा योगायोग नक्कीच असू शकतो आणि कुणी लिहिलं असेल ते नाव चिठ्ठीमध्ये असा प्रश्न पौर्णिमाला पडतो. मला असं वाटतंय मानसी नाही तर आकाशनेच ते नाव लिहिलं असेल की भूमीच आली असेल इथे, हा प्रश्न तिला पडतो. मग आता लगेचच पौर्णिमा इकडे तिकडे पाहू लागते की भूमी खरंच इकडे आली होती की काय. त्यानंतर पारितोष म्हणतो कसं वाटलं नाव तुला? मग अमोली म्हणते खूप सुंदर आहे अरे नाव, मला खरंच खूप आवडलं. आपल्या तिघांची नावं सुद्धा बघ ना किती वेगवेगळी आहेत, कारण बघ तुझं पण नाव युनिक आहे, त्याचबरोबर माझं सुद्धा आणि आपल्या लेकीचं सुद्धा खूप रेअर नावं आहेत ही. तेव्हा पारितोष म्हणतो हो बरोबर आहे. मणिमाऊ आता त्या दोघांकडे पाहून हसते. त्यावेळी हो की नाही मणिमाऊ, कसं वाटलं तुला नाव, असं अमोली आता लाडातच तिला विचारते. पारितोष म्हणतो असं नाही, आता क्षितिजा म्हणायचं. तेव्हा सर्वजण हसतात. मग भूमीला सुद्धा तेवढाच आनंद झालेला असतो आणि तो आनंद तिच्या चेहऱ्यावर झळकत असतो. तेव्हा आकाश मात्र मनात विचार करू लागतो की जिच्या आवडीचं नाव आलंय, म्हणजे भूमीच्या आवडीचं नाव आलंय, ती तर इथे नाही आहे. पण अशा नावाची चिठ्ठी नक्की कोणी टाकली असेल, कारण प्रत्येकाने एक एकच नाव टाकायचं होतं आणि मी सुद्धा एकच चिठ्ठी टाकली आणि त्यातही मी भूमीच्या आवडीचं नाव लिहायचं ना जाणीवपूर्वक टाळलंच, कारण चुकूनच तिच्या आवडीचं नाव लिहिलं गेलं आणि त्याचबरोबर ते निवडलं गेलं आणि ही गोष्ट जर भूमीला समजली तर याला बाळाचा संकेत समजून भूमी बाळाशी अजूनच अटॅच होईल, म्हणून यासाठी मी पूर्णपणे ते टाळलंच होतं. मला नेमकं तेच नको होतं, पण भूमीच्या आवडीचं नाव आता कुणी टाकलं असेल चिठ्ठीत. त्यानंतर त्याला संशय मनूचा येतो, म्हणूनच तो आता लगेचच मनूकडे जातो आणि तिला विचारतो की काय ग तू क्षितिजा असं नाव लिहिलं होतं का त्या चिठ्ठीमध्ये, भूमीच्या नावाची चिठ्ठी टाकली होती का तू? तेव्हा मनू म्हणते नाही हो भाऊजी, मलाही आश्चर्य वाटतंय. तेव्हा आकाश ठीक आहे असं म्हणतो. तेव्हा आता पौर्णिमा म्हणते काहीही म्हणा पण ती भूमीना नक्कीच इकडे आली आहे, असं म्हणून ती इकडे तिकडे आता भूमीला शोधू लागते. तर दुसरीकडे राजा काका हे आता रूममध्ये येतात आणि आल्यानंतर त्यांच्या मित्राला ते कॉल करत असतात की रागिणीच्या गावामध्ये माझा एक मित्र राहतो आणि त्याला खरंच या यशपालबद्दल सर्व काही माहीत असेल, म्हणूनच त्याची चौकशी करायची असते, पण त्याचा फोनच लागत नसतो. का पुन्हा एकदा फोन ट्राय करतात, परंतु तो फोन लागत नसल्यामुळे ते आता पूर्णपणे वैतागतात आणि म्हणतात जाऊ दे, तोपर्यंत ना आता मी NGOची माहिती काढतो यशपालच्या. तेव्हा ते लगेचच आता लॅपटॉप ओपन करतात आणि नक्की यशपालची NGO कुठे आहे हे शोधण्याच्या प्रयत्नात असतात. त्यावेळी आता ते लगेचच ते नाव शोधत असतात, परंतु त्यांना कुठेही सापडत नाही. मग आता ते म्हणतात की अशी कोणतीच NGO नाही आहे. त्याचबरोबर यशपाल आणि रागिनी हे दोघेही खोटं बोलतायत असा दाट संशय आता राजा काकांना येतो. मस्त की रागिनी ही खोटं बोलतीये, त्यामुळे ते अजूनच आता अलर्ट होतात. दुसरीकडे आजी म्हणतात की चला आता मणिमाऊला ना 5 वेळा पाळण्यावरून आणि पाळण्याखालून काढायचं आणि प्रत्येक वेळी ना श्रीकृष्णाचं नाव घ्यायचं आणि ते नाव ना असं वेगवेगळं असलं पाहिजे. पुढे आजी म्हणतात कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या, कुणी मुकुंद घ्या, अशी नावं श्रीकृष्णाची म्हणायची. तर आता त्या बायका लगेचच मणिमाऊला वरून खाली असं काढत असतात, एकमेकींच्या हातामध्ये देत असतात, नावं घेत असतात, कुणी गोपाल घ्या, कुणी गोविंद घ्या असं म्हणत असतात. त्याचवेळी पौर्णिमा मात्र आता लगेचच पारितोषच्या जवळ जाऊन उभी राहते आणि लगेचच त्या जोगतिनीकडे पाहत म्हणते की मला असं वाटतंय हीच भूमी असणार आहे, कारण हिने आपला चेहरा पूर्णपणे झाकलेला आहे. अगदी जोगतिनीचं रूप घेऊन ही इथे आली आहे. आता बघच भूमी, मी सगळ्यांसमोर ना तुला कशी एक्सपोज करते ते. तिचं लक्ष आता अजिबातच बारशाच्या कार्यक्रमाकडे नसतं. तेव्हा आता लगेचच ती भूमीसमोर जाऊनच अगदी उभी राहते आणि अगदी टक लावून तिच्याकडे पाहत असते. तेथे असणारे सर्वजण खूपच खुश असतात. अमोलीला आता खूपच आनंद झालेला असतो की माझ्या लेकीला नाव मिळालं. त्यानंतर आजी आता लगेचच म्हणतात अमोली मानसीकडून आता बाळ घे आणि बाळाला ना पाळण्यामध्ये ठेव हां, आणि पाळण्यात ठेवल्यानंतर आता बाळाच्या कानामध्ये नाव सांग आणि कुर्र असं म्हण हां, पण हळू हां, बाळाचे कान ना खूप नाजूक असतात असं आजी आता तिला म्हणतात. तर इकडे आता पौर्णिमा ही अगदी भूमीच्या जवळच जाऊन उभी राहते आणि निरखून तिच्याकडे पाहू लागते. मग भूमीला याचा आता दाट संशय येतो की ही माझ्याकडे पाहतीये, ही मला ओळखतीये असं वाटतंय. मग आता ती लगेचच आपला पदर असा सावरते.
त्यानंतर तिला अजिबातच काही भूमी दिसत नाही, म्हणूनच ती थोडी मागे जाते आणि दुसऱ्या बाजूने भूमीला पाहण्याचा प्रयत्न करते. तर भूमी लगेचच तिच्याकडे पाठ करते आणि दुसरीकडे जाऊन आता उभी राहते. त्यामुळे पौर्णिमाचा प्लॅन सततच असा फसत असतो. त्यानंतर ती भूमीच्या भोवती सारख्या सारख्या फेऱ्या घेत असते, तर भूमी अजिबातच तिला आपला चेहरा दाखवत नसते. त्यानंतर आता लगेचच सर्वजण टाळ्या वाजवतात, कारण बारसा आता झालेलं असतं आणि सर्वांची गाणी सुद्धा म्हणून झालेली असतात. सर्वजण खूप खुश होतात. तर अमोली सर्वांना सांगते क्षितिजा असं नाव ठेवलंय. मग आता पारितोष असं म्हणतो, खरंच खूप सुंदर नाव आहे अगं अमोली. त्यानंतर आता पौर्णिमा म्हणते, मला काय वाटतं माहिती आहे का, आता बाळाचं नाव तर ठेवून झालं आहे, बरोबर आता बारशाचा कार्यक्रम सुद्धा झालाय हो की नाही. सर्वजण म्हणतात हो. मग पुढे काय करायचं. तेव्हा पौर्णिमा म्हणते, बाळाचा ना आपण यांच्याबरोबर एक फोटो घेऊया की, या जोगतीनबाई आहेत ना त्यांच्याबरोबर, देवीचा आशीर्वाद म्हणून त्या इथे आल्या आहेत, आपल्याकडे सुद्धा आठवण राहील ना. तेव्हा आता सर्वजण हो असं म्हणतात. मग आता पौर्णिमा लगेचच म्हणते की ते घेऊ का मी, असं म्हणून ती जी भूमीच्या हातामध्ये टोपली परडी असते ना, ती लगेचच ती घेते आणि बाजूला ठेवते. मग आता पौर्णिमा लगेचच विचारते, ऐक ना अमोली, अगं मी क्षितिजाला घेऊ का यांच्याकडे द्यायला. तेव्हा आता अमोली लगेचच हो असं म्हणते. तर क्षितिजा बाळा असं म्हणून पौर्णिमा लगेचच बाळाला हातात घेते. आता पौर्णिमा हे सगळं काही मुद्दाम करत असते, हे चांगल्या प्रकारे भूमीला माहीत असतं. मग आता भूमी म्हणते, आकाश अरे फोटो काढ ना प्लीज. मग आता आकाश लगेचच पुढे येतो. पौर्णिमा लगेचच भूमीच्या हातात बाळाला देते. तर भूमी आता अगदी प्रेमाने बाळाकडे पाहू लागते. त्यानंतर ती सर्वांच्या मधोमध आता भूमीला यायला सांगते. त्यानंतर पारितोष त्याचबरोबर हे दोघेही आता लगेचच भूमी शेजारी जाऊन उभे राहतात. तेव्हा आकाश आता फोटो काढणार असतो. मग आता लगेचच पौर्णिमा म्हणते, अरे बापरे, थांबा थांबा, नक्की कोण आशीर्वाद देतोय, यांचा चेहरा नको का यायला, आठवणीत राहायला हवं ना, 1 मिनिट हा. असं म्हणून पौर्णिमा लगेचच आता भूमीजवळ जाते आणि तिचा पदर मागे खेचण्याच्या प्रयत्नात असते. तेव्हा लगेचच त्या जोगतिनीच्या डोक्यावरचा पदर काढत ती सर्वांना आता तिचा चेहरा दाखवते, जेणेकरून भूमीचं पितळ उघड पडेल. मग आता लगेचच पौर्णिमा आणि सर्वजण तिच्याकडे पाहतात, तर ती खरोखरच जोगतीन असते. मग आता पौर्णिमाच्या चेहऱ्याचा रंग चढतो आणि ती आता मनातच विचार करते की मला माहीत आहे, मला पूर्णपणे खात्री आहे की ती ही जोगतीन नव्हती, ती भूमीच होती. पण असं कसं झालं अचानक, हाच प्रश्न तिला पडतो आणि ती आता टक लावून त्या जोगतिनीकडे पाहू लागते, कारण ती भूमी तेथे नसतेच. मग जोगतीनबाई अगदी हसतच बाळाला हातात घेऊन आकाश आणि अमोलीबरोबर छान असा फोटो काढते. त्यानंतर आता सर्व फोटो सेशन वगैरे झाल्यानंतर जोगतीन आता बाळाला घेऊन तिथे सोफ्यावर बसते. मग आता लगेचच बाळाबरोबर ती गप्पा मारते की सर्वांचा आशीर्वाद आहे तुझ्या पाठीमागे बाळा, देवी आईचा सुद्धा आशीर्वाद आहे, त्यामुळे तू आता ना खूप मोठी हो. तेवढ्यातच अमोली आता तेथे येते आणि म्हणते, ताई आता ओटी भरते हा तुमची. तेव्हा पारितोष लगेचच आता क्षितिजाला आपल्या जवळ घेतो. मग अमोली आता जोगतिनीची ओटी भरते. अमोली आता ओटी भरत असताना तुमच्या कुटुंबावर कुलदेवीची कृपा आहे असं जोगतीन म्हणते. मग अमोली तिची ओटी भरते, त्याचबरोबर जोगतिनीचा आशीर्वाद सुद्धा घेते. तेव्हा सदा सुखी राहा, सदा सौभाग्यवती राहा असा आशीर्वाद जोगतीन आता लगेचच अमोलीला देते. तेव्हा अमोली खुश होते आणि संतोषदादांना आवाज देते. संतोषदादा पुढे येतात, तर अमोली आता एक गिफ्ट आता जोगतिनीला देते. त्यानंतर देवी आईचा उदो उदो, देवी आईचा उदो उदो असं म्हणत जोगतीन आता तेथून जाते. मग आता जोगतीन लगेचच घराबाहेर येते. तेव्हा अमोली पारितोष हे दोघेही एकमेकांना जवळ घेतात आणि बाळाकडे पाहतात. इकडे आता जोगतीन जेव्हा बाहेर येते ना, तेव्हा नेमकी तेथे आता भूमी असते. भूमीने सुद्धा सेम तशीच साडी आता नेसलेली असते. तर आता त्या दोघीही एकमेकींकडे पाहून आता हसतात. तेव्हा आता भूमीला आठवतं की कशा प्रकारे पौर्णिमाचा डाव हा तिच्यावरच उलटवला, कारण जेव्हा मी आता पारितोषच्या घरी अशीच निघाली होते, तेव्हा नेमकी जोगतीन घराजवळ आली होती. देवी आईचा उदो उदो असं म्हणत मी अगोदर त्यांना नमस्कार करते आणि विचारते, तुम्ही इथे. मग आता जोगतीनबाई म्हणू लागतात की मन अधीर झालंय आणि तू बाळाकडे चालली आहेस ना, तिथे प्रसाद घेऊन. बाळा, तुझ्या मनात काय काय चालू आहे ना ते कळतंय मला, पण देवीची इच्छा पूर्ण व्हावी असं तुला वाटत असेल ना, तर तुला माझी एक गोष्ट ऐकावी लागेल. तेव्हा भूमी विचारते, कोणती. मग आता लगेचच जोगतीन म्हणू लागते, तुला बारशाला जायचं असेल
मन घेऊन जा, आईचं रूप नाही. अगं ओळख सोड तरच तुला प्रवेश तिथे मिळेल. तेव्हा भूमीला आता काहीच कळत नाही. तेव्हा ती विचारते म्हणजे काय करायचं. तेव्हा जोगतीन आता तिच्याकडे ती परडे देते आणि म्हणते की आई योगेश्वरीचा उदो उदो, आई योगेश्वरीचा उदो उदो. मग आता जसं जोगतिनीने सांगितलेलं असतं तसंच सेम आता भूमीने केलेलं असतं. आणि भूमीला हे सगळं आठवल्यानंतर ती जोगतीन ताईंना म्हणते की ताई, तुमचे किती आभार मानू ना हे माझंच मला कळत नाही. कारण साक्षात आई योगेश्वरीच्या रूपाने तुम्ही इथे आलात आणि मला योग्य तो अगदी सल्ला दिलात आणि त्यामुळे मी देवी आईचा प्रसाद सुद्धा अगदी बाळापर्यंत पोहोचवू शकले आणि बारशाला सुद्धा उपस्थित राहू शकले आणि तिला माझ्या आवडीचं नावही मला तिला देता आलं. मी एवढी आनंदात आहे ना, तुम्हाला कसं सांगू आता. मग आता भूमी हे सगळं काही सांगत असताना तिच्या चेहऱ्यावर तो आनंद आता झळकत असतो. तेव्हा ती आता खूप खुश असते. तर जोगतीन ताई म्हणतात, अगं पोरी, जे ज्याच्या हक्काचं असतं ना, देवी आई त्याला देते म्हणजे देतेच. लगेचच भूमी म्हणते, मध्ये माझ्या बहिणीला म्हणजे पौर्णिमाला संशय आला आणि मी ते अगदी वेळीच हेरलं. भूमीला आता आठवतं की कशा प्रकारे पौर्णिमा ही मला निरखून बघण्याचा प्रयत्न करत होती आणि हेच नेमकं जेव्हा माझ्या लक्षात आलं ना, तेव्हा मी लगेचच तेथून सुद्धा बाहेर पडू शकले. मग आता भूमी लगेचच तेथून बाहेर जाते आणि जोगतीन ताईंना म्हणते की ताई, बहुतेक माझ्या बहिणीला ना संशय आलाय. तेव्हा जोगतीन ताई म्हणतात, काळजी करू नको बाळा, देवी आई सगळं काही बघून घेईल. असं म्हणून स्वतः आता भूमीकडून त्या परडे घेतात, डोक्यावर पदर घेतात, तोंड झाकून घेतात आणि लगेचच तेथून आतमध्ये कार्यक्रमाच्या ठिकाणी जातात. हे सगळं आठवून भूमीला आता खूपच आनंद होतो आणि मग ती म्हणते, आज आई योगेश्वरीमुळे मला बारशाला उपस्थित राहता आलं आणि कोणाला काही कळलं सुद्धा नाही. आई योगेश्वरीचा उदो उदो असं म्हणून ती आता आई योगेश्वरीचं पुन्हा एकदा दर्शन घेते. मग त्यानंतर आता त्या जोगतीन ताई तेथून जातात. त्यानंतर आता भूमी सर्वांच्या अगोदर घरी जाऊन पोहोचते आणि कपडेसुद्धा चेंज करते आणि नेहमीची साडी नेसते. तेव्हा आता घरातील सर्वजण कधी एकदा घरी येत आहेत असं तिला होत असतं. मग ती दरवाजाजवळच तेथे आता एरझऱ्या घालत बसते आणि मग नंतर मनात विचार करू लागते की मी इकडे आल्यानंतर काय झालं असेल. तिथे कुणाला वेगळा काही संशय तर आला नसेल ना. भीती सततच तिला आता वाटत असते. त्यामुळे ती आता सर्वजण घरी कधी येत आहेत याचीच वाट पाहते. मग त्यानंतर आई योगेश्वरी चे आभार मानत ती म्हणते की आई योगेश्वरी, कृपेमुळेच मला त्या जोगतीन ताईमुळे एक नवीन मार्ग मिळाला आणि मी तेथून गेल्यानंतर खरं तर सगळ्या गोष्टी त्या जोगतीन ताईनेच सांभाळून घेतल्या आणि तिचे खरंच खूप उपकार आहेत माझ्यावर. पुन्हा पौर्णिमाने काही प्रॉब्लेम तर केला नसेल ना. काही वेळातच घरातील सर्वजण आता तेथे येतात. तेव्हा आजी, आकाश, पौर्णिमा, मनू, नागिनी हे सगळेजण तेथे आलेले असतात. तेव्हा आकाश आता लगेचच हसतो आणि विचारतो, भूमी, अगं अशी दारातच का उभी आहेस ग तू? तुला बारसं कसं झालंय हेच विचारायचंय ना? मग आता भूमी म्हणते, हो अरे मला हेच विचारायचंय. तेव्हा आकाश म्हणतो, अगं खूप छान झालं बारसं आणि तुला अजून एक सांगू, अगं बाळाच्या ना डोक्यावर देवीचा आशीर्वाद आहे. अगं तिकडे एक जोगतीन आली होती आणि तिने बाळाला प्रसाद दिला, त्याचबरोबर आशीर्वाद सुद्धा दिला आणि चांदीच्या मनगट्या सुद्धा दिल्या. तेव्हा भूमीला आता खूपच आनंद होतो. तर आजी सुद्धा खूपच खुश होतात. तर रागिनी आणि पौर्णिमा या दोघीही मात्र संशयित नजरेनेच भूमीकडे पाहू लागतात. मी विचारते, खरंच का रे आकाश? तेव्हा आकाश म्हणतो, हो अगं खरंच. मग आता भूमी म्हणते, अरे खरंच भाग्यवान आहे हा आपली पिल्लू. त्यानंतर आकाश आता विचारतो, तुला माहिती आहे भूमी, अगं नाव काय ठेवलंय ते? त्यावेळी भूमी विचारते, बोल ना, काय नाव ठेवलंय आकाश? तेव्हा तो म्हणतो, तुझ्या आवडीचं नाव ठेवलंय अगं क्षितिजा. हे ऐकून आता भूमीला अजूनच आनंद होतो आणि ती आता खूपच उत्साहात आनंदात असल्यासारखं आकाशला दाखवत असते, भासवत असते. तेव्हा ती आता खूप खुश असते आणि आकाशकडे खूपच प्रेमाने पाहते. तर आता मनूला सुद्धा खूपच आनंद होतो आणि त्याबरोबर आजीला सुद्धा, कारण भूमीच्या आवडीचं नाव बाळाला ठेवलं गेलेलं. त्यावेळी आता पौर्णिमा आणि रागिनी मात्र जरा रागातच भूमीकडे पाहतात. मग आता भूमी म्हणते, अरे आकाश किती छान ना. मग आता ती लगेचच म्हणते की पाहिलंस ना आकाश,
मी तुला सांगत होते ना माझं आणि पिल्लूचं काहीतरी अगदी खास नातं आहे म्हणून. तेव्हा आकाश आता हो असं म्हणतो. त्यानंतर मनू म्हणते, ताई अगं तू ना तिकडे असायला हवी होतीस हा. तेव्हा आता लगेचच पौर्णिमा हसते आणि विचारते, काय असायला हवी होती म्हणजे? मनू म्हणते, हो ना असायला हवी होती ताई तिकडे. मग आता पौर्णिमा म्हणते, अगं ती तर तिकडेच होती की. तेव्हा सर्वजण आश्चर्याने आता एकमेकांकडे पाहू लागतात आणि खास करून भूमीकडे, की ती तिकडे कशी असेल आता. तेव्हा आता म्हणजे असं आता लगेचच मनू विचारते. तेव्हा पौर्णिमा पुढे जात भूमीला म्हणते, स्वतःचं रूप बदलून तू जोगतिनीचं रूप घेऊन तिथे आली होती बरोबरच, असं म्हणून लगेचच ती भूमीकडे खूप रागात पाहते. तर भूमी आता त्यावर काहीच रिॲक्शन देत नाही, उलट आश्चर्य व्यक्त करते. तर सर्वजण भूमीकडे पाहतच राहतात. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये आकाश हा रागिणीला फोन करत असतो, परंतु तिचा फोनच लागत नसतो. तेव्हा आता लगेचच आकाश म्हणतो की एवढी सर्व कॅश घेऊन आत्या एकटी गेली आहे, न जाणो तिला काही होईल. मग यशपाल हे सगळं बोलणं ऐकतो. त्यानंतर रागिणी आता आकाश आकाश आवाज देतच घरी येते आणि खूप रडत सुद्धा असते. हाताला डोक्याला आणि पायाला सुद्धा खूप लागलेलं असतं. तेव्हा काय झालं आत्या असा आकाश विचारतो. तेव्हा ती आता रडतच म्हणते, त्या गुंडांनी ना आपले सगळे पैसे चोरले. तेव्हा आकाश म्हणतो की मी ॲम्ब्युलन्सला कॉल करतो हा. त्यावेळी भूमीला संशय येतो की ह्या आत्याचाच कपटी काहीतरी डाव आहे. म्हणूनच ती म्हणते, तुम्ही जे बोलतायत ना ते सर्व खरं असावं अशी माझी खूप इच्छा आहे, पण जर का ते खरं नसेल तर गाठ माझ्याशी आहे, असं म्हणून आत्याला चांगलाच ती आता धडा शिकवते. तर रागिणी घाबरते. अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.